मित्रांनो, सध्या पावसाळा चालू आहे. पावसाळ्यामध्ये पाऊस पडलं की आपण जिथे शेळ्या बांधतो ती जागा ओली राहते. शेळ्या लगी केल्यामुळं ती वारंवार जर ओली राहिली तर तिथे रोगराई होते, जंतू वाढतात. त्याच्यामुळं काय होतं, तर आपल्या जे शेळ्या आहेत आजारी पडतात किंवा त्यांना त्या ओलाव्यापासून इन्फेक्शन होऊ शकतं. केस जाणं किंवा ताप येणं किंवा संडास लागलं वारंवार तिथं जर घाणीमध्ये राहिले तर संडास लागू शकते. त्या बऱ्याच अडचणी पावसाळ्यामध्ये होत असतात. त्यासाठी आपल्याला आज एक उपाय करायचे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विठ्ठल मोरे. आपण पाहतात मुक्ताई शेळी पालन. मित्रांनो, पावसाळ्यामध्ये जे ओलावा असतो ते हळूहळू आपल्या शेळ्यांचे पाय म्हणजे जे पायाचे खुरत त्याच्यामध्ये इन्फेक्शन तयार करू शकतात. शेळीच्या बॉडी स्ट्रक्चर म्हणजे केसावरती सुद्धा त्याचा परिणाम होतो, कारण ओलं राहिलं की तिथे त्या केसामध्ये इन्फेक्शन होतं किंवा गोचीड वाढतात. यांची अंड्याची जास्त निर्मिती होते ओल्यामध्ये, त्याच्यामुळे हे निर्जंतुक करणं गरजेचं आहे. तसेच शेळी आजारी पडते. आजारी पडल्यामुळे खर्च वाढतो आपल्या दवाखान्यामध्ये. हे टाळण्यासाठी सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, रोज सकाळी एकदा साफसफाई करा आणि त्याच्यानंतर आपण किमान 8 दिवसातून एकदा शेड आपल्या हे निर्जंतुक केलं पाहिजे. निर्जंतुकसाठी आपण पोटॅशियम परमॅनंट किंवा ब्लिचिंग पावडर सुद्धा आपण वापरू शकतो. पण आता मित्रांनो, आता पावसाळा चालू आहे. पावसाळ्यामध्ये हे आपण 8 दिवसाला शेड निर्जंतुक करते, सगळं करते, ठीक आहे. पण हे ओलावा जे आहे ना, हे ओलावा खूप घातक असतो. तुम्ही कसं रोगराई लवकर वाढवतो ओलावा. यासाठी आपल्याला काय करायचंय, आपण याच्यावर जेव्हा आपलं शेड आपलं किंवा जिथे आपण शेळ्या बांधतो ते पूर्ण जागा ओली झालेली असं आपल्याला दिसते, तेव्हा आपण काय करायचं, हे आपल्याला चुना ह्या पूर्णपणे जिथं ओलं दिसतंय तिथं कानाकोपरा सगळं शेड मध्ये सगळं मारून घ्यायचं. म्हणजे जेणेकरून काय होतं, ओलावा कमी होतं, जंतू वाढण्यास कमी होते आणि गोचीड वापिस पण ह्या कमी होतात. फक्त एक काळजी घ्यायची की डायरेक्ट शेळीच्या अंगावर टाकायचं नाही आणि शेळीच्या डोळ्यात जाईल करायचं नाही. जिथं चारा आहे, ज्या दावणीत चारा करायचा तिथं पण हे पडता कामा नाही, एवढी काळजी घ्यायची. जिथं ओलावा जमिनी म्हणजे एक फ्लोर लेवलला जिथं ओलावा आहे तिथंच फक्त आपल्याला हे वापरायचं आहे. आणि जर समजा तुम्हाला असं वाटलं की बा आपल्या जाळीवर किंवा वर पत्रावर किंवा असं जिथं घाण किंवा बॅक्टेरिया आहेत असं वाटतं आपल्याला, तर तिथं सुद्धा आपण हे या ब्लिचिंग पावडरचं किंवा चुन्याचं पाणी करून तिथं मारू शकतो. ओके, या गोष्टी आपण केल्या पाहिजे. तर मित्रांनो, चुना कसा मारायचा तुम्हाला सांगतो. मित्रांनो, अशा प्रकारे मी चुना पूर्णपणे मारून घेतलेला आहे. पूर्ण जिथं आपण शेळ्या बांधतो तिथं शक्य होईल तेवढं काय करायचं, शेळ्या आपल्याला बाहेर घेऊन जायचं. आता चाराला घेऊन जाणार शेळ्या, आता चुना मारून ठेवलाय आणि आता मी शेळ्या घेऊन 2 घंटे किंवा शेळ्या आतमध्ये आणणार नाही. त्याच्यामुळे काय होणार आहे, पूर्णपणे हे शेड निर्जंतुक होणार आहे आणि ही जागा कोरडी होणार आहे. हे आपल्याला असं करायचंय, कारण याच्यामुळं काय बरेच गोष्टी, सगळ्या छोट्या खर्चामुळं आपलं बरंच फायदा होऊ शकतो. शेळी निरोगी राहतात आणि हे विशेष करून पावसाळ्यामध्ये करायचं, कारण कसं पावसाळ्यात तो रोगराई वाढू शकतो. हे जर तुम्ही केला तर 100% तुम्हाला रिझल्ट येईल. मित्रांनो, या सोप्या गोष्टी अगोदरच करायच्या, म्हणजे शेळी आजारी पडण्याच्या अगोदरच ह्या गोष्टी जर केल्या ना, साध्या दिसतात पण ह्या खूप आपले पैसे वाचू शकतात. कारण शेळी आजारी पडली तर पैसे भरपूर दवाखान्यात जाऊ शकतात. असं आपण घरच्या घरी करायचं, त्याला काय डॉक्टरची गरज नाही, काय नाही, हे आपण स्वतः करू शकतो. या गोष्टी तुम्ही पण करा नक्की.
तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगाच. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.